जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा देता, दान म्हणून देता किंवा असंच देता, तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजेत आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी, कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत, की जेणेकरून ते जुने कपडे दिल्याने ते दान करण्याचे आपल्याला पुण्यफळच मिळाले पाहिजे. उगाचच ते जुने कपडे देताना जर तुम्ही ह्या काही चुका केल्या, ज्या 100% जवळपास 99% लोक करतात, तर त्यामुळे त्या दानाचे आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हो, आणि आपण हे मुद्दाम नाही करत, आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात. बघा, आपण जेव्हा पण काही गोष्टी करतो ना, देवाधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी, तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात. मी म्हणत नाही की 100% सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजेत, पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण नियमानेच केल्या पाहिजेत. तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत. असं मानलं जातं की या नियमांचं पालन केल्यामुळे जीवनामध्ये नकारात्मकता येत नाही. आणि जुने कपडे देताना काय करावं, काय करू नये हे तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण बघा कसं होतं, अनेकदा आपण ट्रेंडनुसार नवीन कपडे खरेदी करत जातो. आणि जुने कपडे जे आहे ते अगदी चांगले असतात, फाटके तुटके नसतात, पण मग आपल्याला ना नवीन ट्रेंडमुळे ते जुन्या ट्रेंडचे वाटायला लागतात. वापरायची इच्छा होत नाही किंवा कधी कधी ते चांगले असतात, छोटे व्हायला लागतात. आपण बघा, कधी जाड होतो, कधी बारीक होतो, तर त्यामुळे ते फिटिंगला येत नाहीत. मग अनेक वेळा ते जुने कपडे आहे ते जवळच्या आपण ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला देतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी दान करतो. तर कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा, म्हणजे जो जुना माणूस, म्हणजे ज्या माणसाने ते वापरलेले आहे, ज्या माणसाने खरेदी केलेली असते, ते आपण त्याला त्या कपड्यांचा मालक समजू शकतो. तर जुन्या मालकाची ऊर्जा, त्याच्या भावना किंवा त्याचे अनुभव ते नवीन कपडे ते धारण करणाऱ्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो. म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी, ते कोणाला देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. आणि मगच तुम्ही जुने कपडे जे आहे ते तुम्ही दान करा किंवा कोणाला तरी द्या. आणि मोस्टली बघा, स्त्रियांचा हा खूप, म्हणजे कपडे म्हणजे त्यांच्या अगदी आवडीचा विषय असतो. आपल्याला आहे ना, कोणाचे काही साडी बघितली, कोणाचे काही कपडे बघितले आणि आपल्याला खूप ऑप्शन्स असतात. साडी असते, पंजाबी ड्रेस असतो, लेगिंग कुर्ता असतात, आपण जीन्स टॉप वगैरे, म्हणजे मुलींसाठी, स्त्रियांसाठी ऑप्शन्स खूप आहेत. त्या मनाने पुरुषांचं आहे ना, आपण बघाल तर खूप कमी असे पुरुष असतात ज्यांना कपडे खरेदीची आवड असते. पण आपल्या स्त्रियांमध्ये म्हणजे 10 पैकी 10 स्त्रियांना असतेच कपडे खरेदीची आवड. तर त्यामुळे आपण आपले जुने कपडे देताना काही त्या दानाचा आपल्याला पुण्य मिळाला पाहिजे, उलटे काही परिणाम होऊ नये, ह्यासाठी आपल्या आयुष्यातला त्रास वाढू नये, ह्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिली म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधी पण आपली जवळची बहीण असू दे की अगदी जवळचं कोणी असू दे, डिरेक्ट अंगातले आपले कपडे काढून ते तसेच तुम्ही त्यांना देऊ नका. समोरच्याला जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे देताय, शक्य असलं तर ते कपडे जे आहे ना, ते तुम्ही धुवूनच द्यायचे आहेत. म्हणजे आपल्या जर धुतलेले कपडे असतील तर तेच तुम्हाला, घरामध्ये कोणी पाहुणे जरी आले, कधी कधी बघा कोणी आपल्याकडे पाहुणे येतात, त्यांचं राहायचं वगैरे असं काही प्लॅन नसतो, पण आपण म्हणतो की राहून जा आजच्या दिवस वगैरे. अशा वेळेस आपण त्यांना कपडे सुद्धा देतो आपले वापरायला. मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहेत तेच त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवून मग आपण वापरायचे आहेत. शक्यतो हा नियम बरेच लोक पाळतात, कारण स्वच्छता म्हणा किंवा इतर गोष्टींच्या दृष्टीने पण आपण याचा विचार करतो. पण काही काही नातं आपलं अगदी जिवलग असतं. आपली बहीण वगैरे असेल तर आपण काय म्हणतो, जाऊ दे, बहिणीनेच घातलं होतं ना, काय होतंय, घेऊ घालून, असं करतो. पण जरी बहिणी, पण त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साठवलेली असते आणि त्याचा परिणाम आपल्या कपड्यांवर होत असतो. म्हणून बघा, आपण बघा एखाद्या पूजेच्या वेळेस पण ह्या रंगाचे कपडे घालावे, हे घालू नये वगैरे हे का म्हणतो, कारण त्या कपड्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भाग असतो, त्यांचं पण काहीतरी महत्त्व असतं. तर त्यामुळे, आणि बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करताय तर ते कधी पण फाटके तुटके नसावेत. कपडे ना कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तर द्यावेत, नाहीतर फाटके तुटके कपडे देऊ नयेत. त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं. आणि दुसरी गोष्ट, शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरीबाला कपडे दान करतात तर त्याच्यासोबत तुम्ही
₹11, ₹21 असं तुम्ही त्याच्यासोबत देत जा. हे मांडलं जातं, तर त्यामुळे तुम्हाला निदान ₹5, ₹10 असं तरी आपण त्या कपड्यांसोबत दिलं पाहिजे. आता आमच्या इथे बघा, दर अमावस्येला ज्या मागणाऱ्या मावशी असतात, अमावस्यावाल्या मावशी, तर त्या येत असतात. तर त्यांना आपण अमावस्येच्या ताटामध्ये गोष्टी देतो, जसं की मीठ देतात, तेल देतात, पीठ देतात, काळी उडदाची डाळ, कांदा, अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात. त्याच्यासोबत मी मुलीचं म्हणा, मिश्रांचा किंवा माझा एखादा जो जुना एखादा कपडा असेल, म्हणजे जो चांगला आहे, व्यवस्थित धुतलेला, तर तो मी त्यासोबत देत असते. वस्त्रदानामुळे आपल्या घरातली इडापिडा जाते. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करता, तर त्यासोबत मी त्या मावशींना ₹11, ₹10 असं देत असते. आणि ₹5-10 आपण आपल्यातला थोडासा वाटा, मी म्हणत नाही अगदी तुम्ही ₹1000-500 द्या, अजिबात नाही. ₹5, ₹10 काहीतरी द्या, कारण पैसा ही लक्ष्मी आहे. तर त्यामुळे आपल्याला हे लक्ष्मी स्वरूप काहीतरी दान आपल्याला त्यांना करायचं असतं. ही एक गोष्ट झाली. आणि बघा, कपडे दान करताना कधी पण वाराचं सुद्धा आपल्याला भान ठेवलं पाहिजे. गुरुवारी कपडे कधी पण दान करू नका. बघा, गुरुवारी आपण फरशी पुसत नाही. गुरुवारी आपल्याला घरातली स्वच्छता करायची नसते. तसंच गुरुवारच्या दिवशी कितीही काही जरी झालं, तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतोवर दान करू नये. कारण बघा, कुठला एखादा सण आला वगैरे, तर त्यावेळेस त्या गोष्टीनुसार काही नियम बदलतात. पण असंच नॉर्मल आपला गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी दारात कोणी आलं, तुम्ही इतर काही द्या, पण मग कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी शक्यतोवर दान करू नये. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये कपडे हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि आपण अगदी सहजपणे काय कपडे देऊ एखाद्याला, असा आपण विचार करतो. आणि हे नियम तुम्ही स्वतः सुद्धा पाळायचेत. तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे जाताय, तर त्यावेळेस पण आपण आपलं भान ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टी आपण पाळतो त्या आपण बाहेरच्या, म्हणजे बाहेर गेल्यावर पाळल्या पाहिजेत. कोणाकडे आपण गेलो तर साधा एखादा कपडा आपण आपला ठेवला पाहिजे, की जेणेकरून दुसऱ्यांचे कपडे घालण्याची आपल्याला वेळ येणार नाही. किती पण जवळचा असू दे, जिवलग असू दे, पण तरी पण ह्या काही गोष्टींचं आपण पालन केलं ना, मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येत नाही. मग आपण म्हणतो मी सगळं करते, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी पण असं का होतं, हा प्रश्न आपल्यालाच कधी कधी आपल्या पडत असतो. मग ह्या काही चुका आहेत, त्या आपल्याला माहीत पण नसतात की ह्या चुका आहेत, त्या होऊन जातात. म्हणून ही कपड्यांबद्दलची, दान करण्याबद्दलची अत्यंत माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली. नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांचं मत शेअर करा, कारण हा अतिशय महत्त्वाचा आणि रोज आपण या गोष्टींची बघा ह्या करत असतो, कपडे देत असतो, म्हणून ही माहिती सगळ्यांना असणं गरजेचं आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.